विकास झाला पाहिजे. शिवाय शिरायला पाण्याची सोय नाही होती. मोरणा धरणावर पाईपलाईन आल्या पूर्ण फुटलेली आहे. त्यामुळं दूषित पाण्यामुळं अनेक आजारी पडतात. नवीन पिढीला संधी द्यावी असं मला वाटतं आणि पृथ्वी बाबांचं वारा आहे असं मला तरी नक्की वाटतं. ही भाजपची आणि शिवसेनेची ही युती आहे. भाजप म्हणजे महायुती आहे. ते विकास चांगला झाला आणि करणार विकास. शिराळा शहराची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्याचा एकच दिवस बाकी आहे. कारण आता लोकांमध्ये उत्साह आहे. कारण उद्या ते लोकशाहीचा एक आधार आहे. ते आता उद्या उत्सव करणारे लोकशाहीचा तो म्हणजे निवडणुकीचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यांच्या मनातला एक नगरसेवक, त्यांच्या मनातला एक नगराध्यक्ष ते उद्या निवडून देणार आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे आता शिराळा शहराची ते आपल्यासोबत इथं काही महिला आहेत तर त्यांना विचारूया कशा पद्धतीने आतला इथला विकास झाला पाहिजे किंवा विकास झालेला आहे, काय कामं प्रलंबित आहेत. बाकी नमस्ते, काय नाव आपलं? अनिता निकम. तुमच्या शहराची निवडणूक लागल्या, अंतिम टप्पा आलाय. आजचा एकच दिवस बाकी आहे. उद्या मतदानाला जाणार आहात, आपला मतदानाचा हक्क बजावणार आहात. काय वाटतंय, काय शिराळा शहराची परिस्थिती आहे? विकास झाला पाहिजे. शिवाय शिरायला पाण्याची सोय नाही होती. मोरणा धरणावर पाईपलाईन आल्या पूर्ण फुटलेली आहे. त्यामुळं दूषित पाण्यामुळं अनेक आजारी पडतात. बरं. साथीची प्रादुर्भाव चालू आहे. पुन्हा आता सत्तूभाव निवडून आल्यापासून दवाखान्याची एक सुविधा चांगली चालली आहे उप रुग्णालयाची. आणि नगराध्यक्ष पदासाठी पृथ्वीराज नाईक बाबा हे आम्हाला योग्य आहेत. आणि माझी भाऊजप मनस्वी कुलदीप निकम ही नगरसेविका प्रभाग क्रमांक 5 ला उभा राहिलेली आहे. काय वाटतं आता म्हणजे तुम्ही आता बाबांचं नाव घेतलं किंवा सत्तूभाऊंचं नाव घेतलं, काय त्यांनी विकास कामं केलेत आणि आपल्याला काय अपेक्षित अजून कामं झाली पाहिजेत आणि विकास काम केल्यात वर्षात. काय झाली पाहिजे? सत्तूभाऊनी. काय झाली आता नाले म्हणा, गटारे म्हणा, पुन्हा गावातली घाण जी काय असेल तिथे टाकाय जागा नाही. आश्रमशाळेजवळ तिथं सगळी एकच ही केले पहिल्या आमदारांनी. त्यामुळे ते आता सगळं बदल करायचा आहे. ह्यासाठी नवीन विकास करून नवीन हे सगळं बॉडी बदलली पाहिजे. आणि सत्तूभाऊ आमची भाजपची आणि शिवसेनेची ही युती आहे. भाजप म्हणजे महायुती आहे. ते विकास चांगला झाला आणि करणार विकास. काय वाटतं ताई तुम्हाला? आता तुम्ही एक महिला आहात, महिलांच्या नेमक्या काय इथल्या काम आहेत, काय त्यांची कामं झाली पाहिजेत? पहिलं तर स्वच्छतेचं व्हायला पाहिजे, कारण गटारींची पूर्णपणे रेग्युलर होत नाही साफसफाई. आणि केली तरी ते टाकलेलं असतं रस्त्याच्या कडेला, तो काय उठाव पटकन होत नाही. तो रेग्युलर व्हायला पाहिजे. घंटागाड्यांची संख्या पण वाढली पाहिजे. नुसतं त्या आणून त्या तशाच ठेवण्यात त्या अर्थ नाही, त्या वापरलेल्या पाहिजेत. परत घनकचऱ्यांचं आणि आपला सुका कचरा आहे, ओला कचरा आहे, ह्यांचं डिस्ट्रीब्युशन पहिल्यांदा थोडंसं होत होतं, वेगवेगळं करत होते. पण परत ते सगळं एकत्र करायचं काम चालू आहे. ते थोडंसं त्याचं पण व्यवस्था लावली पाहिजे आता. आणि बाकीचं काय आपलं नागपंचमीचं जे सुरू केलेलंच आहे आता भाऊनी, पण त्याला अजून पुढं पाठपुरावा होणं गरजेचं आहे. आता आपल्याला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून द्यायचे आहेत. काय वाटतंय, कोणाचं वातावरण आणि आपल्याला काय वाटतं, कोण न्याय देऊ शकतं? आता माझं तर मत आहे की तरुण पिढीच्या बऱ्याच नवीन संकल्पना असतात, नवीन विचार असतात. अजून त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर वेळ मिळतोय की त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी ऍड करत जाऊ आपण. ज्येष्ठांचं मार्गदर्शन तरी आपल्याला असणारच आहे. त्यामुळे नवीन पिढीला संधी द्यावी असं मला वाटतं आणि पृथ्वी बाबांचं वारा आहे असं मला तरी नक्की वाटतंय. काय वाटतं ताई आपल्याला? सध्या सत्तूभाव आणि पृथ्वीबाबांची सगळीकडे चर्चा आहे आणि लाडक्या बहिणीमुळे भरपूर त्यांना प्रतिसाद भेटेल हीच. लाडकी बहीण आमदार निवडून दिली, आता नगराध्यक्षाला पण लाडकी बहीण आहेच काय? हो आहेच की, तर ते विसरून चालणारच नाहीये. तो तर मेन पॉइंट आहे शिराळचा. आणि नागपंचमीला प्रगती मिळालेली आहे आणि थोडंफार जास्त आता नवी पिढी चर्चेत आहे. काय नेमकी कामं काय झाली पाहिजेत? कारण प्रामुख्यानं हा आपला गावगाडा असतोय, गावगाड्यातल्या कामं खेडेपाड्यातली कामं असतात. काय नेमकी, कारण आपलं शहर आहे, तालुक्याचं शहर आहे, जास्त काही विकासच झाला पाहिजे. आता बऱ्यापैकी झालेलाच आहे. त्यात आणि सत्तूभाऊंची साथ आणि भाजपची साथ सगळ्यांची असल्यामुळे भरपूर प्रतिसाद मिळतोय. हेच. काय वाटतं ताई तुम्हाला, काय नेमकी परिस्थिती शहर आहे तुमच्या? शहराची परिस्थिती म्हटलं तर कचऱ्याचा अजून एवढा निचरा होत नाही, गटारांचा निचरा होत नाही. पाणी एखाद्या दिवशी येतं, एखाद्या दिवशी येत नाही. ह्या म्हणतात तसं आळ्या पण पाण्यात नाही येतात. मग त्याचं जरा बघितलं पाहिजे. काय म्हणजे आता आपण एक गृहिणी आहात, आपल्याला आता पाणी किंवा रस्ते हे तर मूलभूत गरजा आहेतच, त्याबरोबर अजून काय अपेक्षित आहे? कारण आता आपला हक्काचा माणूस तुम्ही निवडून देणार आहात, आपण एक लोकशाहीतला उत्सव साजरा करणार उद्या मतदान करून. लहान मुलांना उद्यान, वृद्धांना उद्यान बसायला आहे,
फिरायला जातात त्यावेळेस सकाळचे लाईटी नसतात रस्त्यावर, ते पण पाहिजे. आणि महिलांना जरा असं रोजगाराच्या संधी अजून मिळायला पाहिजेत. हा, काय वाटतं मग आता इथं आशावादी चेहरा कोण आहे आणि कोण हे सगळं करू शकतं? पृथ्वी बाबा करू शकतात ते. का बरं, तेच का? तेच का, कारण ते सामान्य लोकांच्या मनाचा विचार करून चालणार आहेत म्हणून.